नमस्कार. या ठिकाणी कोळेगाव भोकरदन तालुका जिल्हा जालना या ठिकाणून एक दिंडी आली आहे. त्या दिंडीचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांचा काय आनंद आहे, काय उत्साह आहे, काय ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. ही मंडळी बरेच किलोमीटर पायी चालून आली आहे. काही दिंडी आहे एवढं प्रवास पण आले पावसामध्ये, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही उपज जाणवत नाहीये, त्रास जाणवत नाहीये, ताण जाणवत नाहीये. त्यांच्या हृदयात आणि मनात जे काही आहे फक्त विठ्ठल आणि पांडुरंग आहे, भक्ती आहे, भाव आहे. सगळे भक्तगण आहेत, वारकरी आहेत, त्यांना पांडुरंगाची ओढ आहे. पंढरपूर जवळ आले आहे, आषाढी एकादशी सुद्धा जवळ आली आहे आणि लवकरच त्यांची भेट होणार आहे. त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊ. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत, बोला. जय हरी कृष्ण. रामकृष्ण हरी सर. श्री भैरवनाथ प्रसादिक दिंडी सोहळा कोळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणाहून आम्ही बरेचसे वारकरी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी पंढरपूरची वाटचाल करत असतो. आमचा वाटचालीचा क्रमांक आहे, दिंडीचा क्रमांक आहे 336. या क्रमांकानुसार आम्ही मागे मागे चालत असतो. देहूतून निघून आम्ही थेट पंढरपूरच्या रस्त्याने उन्हा तानाची पाण्या पावसाची तमा न बाळगता, कुठं अन्न असेल कुठं नसेल, उपाशी पोटी का होईना, त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरतेने झालेले वारकरी आम्ही नितांत मोठ्या प्रेमाने उत्साहाने वाटचाल करत असतो. आधी केव्हा भेटेल संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, आवडे मनाशी जावे पंढरीशी, कधी एकादशी आषाढी. याप्रमाणे आम्ही सर्व वारकरी माता भगिनी मोठ्या उत्साहाने चालत असतो. उन्हातानाची तमा न बाळगता असं वाटतं केव्हा पंढरपूर येईल आणि केव्हा आमचा पांडुरंग आम्हाला भेटेल, अशी आमची लेकराची त्या मायासाठी आतुरतेने आम्ही वाट बघत असतो आणि वाटचाल करीत असतो. रस्त्याने येत असताना आम्हाला कोणी अन्नदान करत असेल, कोणी देत आहे, आम्ही त्या अन्नदानाला वाटचाल करीत असतो. त्या अन्नदान बरीचशी मंडळी आम्हाला अन्नदान करत असते. त्यांचे नाव मी सांगू इच्छितो. देहूतून प्रोफेसर अन्नदान करतात, आकुर्डीहून शीतल पवार या अन्नदान करतात. असं अन्नदान करत ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी अन्नदान घ्यायचं, नसल मिळत या ठिकाणी स्वतः आमची मंडळी या ठिकाणी स्वयंपाक करते. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही ठिकाणी भोजन करणार आणि समोर पुढे पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या उत्साहाने ही वारकरी मंडळी चालत राहणार, हे सांगू इच्छितो. बरं, मला एक 2-4 प्रश्न विचारायचे. आषाढी एकादशीलाच काय म्हणतो आपण, आणखीन एक नाव आहे. पांडुरंगाचं म्हणणं आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, सांगत असे तुझं पांडुरंग. माझ्या पांडुरंगाचं हेच म्हणणं आहे भक्तांना की हे भक्तांनो, मला दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कधी विसरले तर चालेल, पण आषाढी आणि कार्तिकीला मला तुमच्याशिवाय करमत नाही, मी एकटा राहू शकत नाही. म्हणून आमचे वारकरी माता पिता बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने आषाढी कार्तिकीची वारी नेहमी करत असतात. आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव जे आहे ते देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी हे आपल्या लाडक्या विष्णूंची आहे, आपले प्रिय भगवान, लाडके भगवान विष्णू. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या दिवसापासून आपले लाडके देव विष्णू हे योगनिद्रा घेतात. त्यावेळेस ज्यावेळेस कार्तिकी एकादशी येते त्यावेळेस ते परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. या 4 आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासामध्ये सर्वप्रथम देवादिदेव महादेव येतात, कारण श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये आपण सगळे महादेवाची भक्ती करतो, बरोबर आहे. महादेव झाल्यानंतर आपल्याकडे गणपती येतात, गणपती झाले की आपल्याकडे देवी येतात, देवी झाले की आपल्याकडे पितृ येतात. अशा पद्धतीने हे 4 चातुर्मास पूर्ण होतात. आणि नंतर 4 महिने पूर्ण झाले की आपले लाडके प्रियदेव विष्णू जे आहेत ते परत सृष्टीचा भार सांभाळण्यासाठी येतात. सृष्टीचा सांभाळ करण्याचं काम जे ते विष्णूंचं आहे, विष्णूंकडे दिलेली जिम्मेदारी आहे. परंतु ते 4 महिने निद्रा घेतात. ती निद्रा नाही आहे, ती योगनिद्रा आहे. योगनिद्रेमध्ये ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस आपल्याकडे महादेव, गणपती, देवी आणि पितृ येऊन आपला सांभाळ करतात. परंतु माझा प्रश्न असा आहे की आता आपले जे लाडके देव आहेत विष्णू, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे, त्याचं नाव सांगता येईल का? एक 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे यात्रा त्यांची, पुरी इथून सुरू झाली. कोणाला सांगता येईल का काय नाव आहे त्यांच्या यात्रेचं? जगन्नाथ यात्रेचं नाव ऐकलंय का? जगन्नाथ यात्रा सुद्धा आपल्या विष्णूंचीच आहे, बरोबर आहे. बरं, आता या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, त्याचं पहिलं नाव सांगता येईल का? हां, पूर्ण नाव त्याचं माहिती आहे. भावार्थ दीपिका ऐकलेलं आहे? भावार्थ दीपिका त्याचं नाव आहे, बरोबर आहे. बरं, ज्ञानेश्वर माऊलींचं भाऊ बहीण किती आहे? 4 भाऊ नाही. नावं सांगता येतील? सांगा. निवृत्ती ज्ञानदेव सोपारी आणि मुक्ताबाई. बरं, 4 भाऊ. संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदीला. त्यांचं जन्मस्थान कुठे आहे? तालुका पैठण, बरोबर आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी मला असा प्रश्न विचारायचा की वृक्षवल्ली आम्हा सोहरे कोणत्या संतांनी म्हणलेलं आहे?
वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, बरोबर आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, कुणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याकडे यात्रेचं विशेष महत्त्व आहे. मग ती पंढरीची यात्रा असो, नाथषष्ठीची यात्रा असो, आता जी जगन्नाथ यात्रा असो, अमरनाथ यात्रा असो, आपल्या धर्मामध्ये यात्रा फार महत्त्वाची आहे. यात्रा म्हणजे चालणे, चालणे म्हणजे प्रवास करणे, आणि प्रवास करणे म्हणजे थकणे. पायाला आराम मिळत नाही आपल्याला, पायाला सतत चालू राहतात, आणि हे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चालणं हा एक व्यायामाचा प्रकार आहे, म्हणून आपल्या धर्मामध्ये यात्रेला फार महत्त्व आहे. आता या ठिकाणी यात्रेमध्ये कोणी 60 किलोमीटर चालतं आहे, कोणी 120 किलोमीटर, कोणी 200, कोणी 300, 400 किलोमीटर सुद्धा कोणी चालून आलं आहे. प्रत्येकाचा टप्पा वेगळा वेगळा आहे, पण हृदयात एकच भाव आहे, पांडुरंगाला भेटायचं आहे, विठ्ठलाला भेटायचं आहे. पण विष्णू म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच राम, म्हणजेच कृष्ण, म्हणजेच जगन्नाथ, बरोबर आहे. हे सगळे एकच रूप आहेत. तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना ही विष्णूकडे जाती. मग ती तुम्ही देवीची करा, गणपतीची करा, महादेवाची करा, संतांची करा, कोणाचीही प्रार्थना केली तर सगळं विष्णूपाशीच पोहोचतात, कारण आपले देवादिदेव विष्णू सार्वभौम आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी आणखीन 2-3 प्रश्न असे मला विचारायचे आहेत की आता या ठिकाणी आपल्याला तुम्हाला माहिती आहे की सध्या हा जो महिना चालू आहे, हा कोणता महिना चालू आहे? आषाढ. तर तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचताल पंढरीला, आपलं पंढरपूरला, त्यावेळेस एक महाद्वार आहे. ते कोणत्या संतांच्या नावाने माहिती? याच्या पहिले कोणी गेलंय पंढरपूरला? एक महाद्वार आहे, एक महाद्वार आहे. त्या महाद्वारला एक संताचं नाव दिलं आहे, त्याला पायरी म्हणतात एका संतांच्या नावाने. अगदी बरोबर आहे, नामदेव पायरी, बरोबर आहे. त्या महाद्वारला आपण नामदेव पायरी असं म्हणतो. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.